नमस्कार मित्रांनो, मी सुमित खाडे स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन व्लॉग मध्ये। तर हा व्लॉग असणार आहे 31 च्या पार्टीचा। तर टायटल आणि थंबनेलने तर तुम्हाला कळलंच असेल आम्ही पार्टी करतोय। तर 31 आहे, सगळीकडे पार्टी होते, तर आम्ही पण पार्टी करतोय। तर ही पार्टी होते आमच्या चाळीतल्या सगळ्या मेंबर्स बरोबर। तर आम्ही आमच्या घराच्या पार्टीत जागा आहे तिकडे पार्टी वगैरे करतोय। तर बरेच काही मेन्यू आम्ही जेवणाचे वगैरे स्टार्टर्स आहे, मेन कोर्स वगैरे असं म्हणजे प्रॉपर फुल एकदम तामझामवाला असं सेलिब्रेशन करतोय। तर स्टार्टर्स मध्ये आम्ही शेवपुरी वगैरे ठेवली आहे आणि बरेच थोडेफार आयटम्स आहेत। तर त्याचेच प्रिपरेशन चालू आहे। आता माझ्या घरात आहे मी, इथे कांदा, टमाटर, बटाटा वगैरे सगळं कटिंग वगैरे चालू आहे। तर या मी भेटवतो। इथे आहे दीदी, हाय हाय, साक्षी आहे या पार्टीला या सगळ्यांनी, आणि मम्मी आहे हाय। इथे सगळ्या कटिंग्स वगैरे होते, म्हणजे शेवपुरी ऍक्च्युली शेवपुरी बनवणार मी होतो पण सगळं काम लागलंय मम्मीला, दीदीला, साक्षीला, गुंजन आंटी पण होती, ती लोक सगळे करतायत। मम्मीने सगळ्या चटणी वगैरे बनवून ठेवल्यात, गोड तिखट वगैरे, आणि आता इथे सगळ्या कटिंग्स वगैरे चॉपिंग वगैरे सगळं चालू आहे। तर मी तिकडे पण चालू आहे, हा नानांच्या घरात पण बऱ्याच गोष्टीचे प्रिपरेशन चालू आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो। तर चला या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। चला तर या मित्रांनो, आता नानांच्या घरी आलोय। नानांच्या घरी पण प्रिपरेशन चालू आहे, या किचन मध्ये दाखवतो। इथे आई आहे, आई मेकअप चालू आहे तर या किचन मध्ये आलोय नानांच्या। इथे आपल्या नानी आहेत आणि कलिका आहे। तर आपली जी पार्टी होणार आहे त्याची प्रिपरेशन चालू आहे इथे। हा पहिला नाही काय बोलता आई हा नानांची पण एंट्री झाली आहे इथे। हाय नाना, आणि शंभू पण आहे इथे बघा। मला खूप आवडतात, अरे थँक्यू थँक्यू। तर नानी आपण काय काय बनवतोय? हा तर थोडा सस्पेन्स ठेवलाय सगळ्यांसाठी आता। हो पार्टी मागे गेल्यावर सांगू आपण। तर चला पार्टी एकदम फुल तामझामवाला आम्ही सेलिब्रेशन करतोय। शार्पी वगैरे लावल्यात, मूड लाईट्स वगैरे लावल्यात। तर चला या दाखवतो तुम्हाला पार्टचं डेकोरेशन पण। तर मित्रांनो आलो मी आता आपल्या घराच्या पाठीमागे। माझ्या घराच्या पाठीमागेच ही सगळी जागा आहे। इथे आम्ही सेलिब्रेशन करणार आहे। आता मस्तपैकी जागा वगैरे साफ करून घेतलेली आहे, आणि या लाईट्स वगैरे पण लावल्या आहेत, ह्या मूड लाईट्स वगैरे। हे बघा यावरती झाडांवर शेकटाचे झाड ह्याच्यावर सोडलेले आहेत, आणि इथे आम्ही सगळं जेवण वगैरे बनवणार आहे या साईडला आणि नानांच्या कबुतरांचा पण इथे घर आहे, कबुतरांनी पण अंडी दिलेली आहे आणि त्या साईडला आपण समोरच्या साईडला शार्पी वगैरे लावल्यात, 2 शार्पी लावल्यात। हा पूर्ण एरिया आपल्याला यूज करायला भेटणार आहे, हा पूर्ण एरिया आपण यूज करणार आहे। ह्या साईडला 2 शार्पी लावल्यात, शार्पी पण चालू झाल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला। आणि डेकोरेशन तर बघा एक नंबर झालंय आपलं, या लाईट्स लावल्यात खाली। तर चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। तर मित्रांनो शार्पीची पण इथे आता टेस्टिंग चालू आहे, म्हणजे शार्पी म्हणजे ज्या लाईट्स स्काय लाईट्स असतात, ज्या आकाशात अशा त्या व्हाईटवाल्या लाईट फिरतात ना, हे बघा माझ्या पाठी इथे टेस्टिंग चालू आहे, आता चालू केलेत। या बघा ह्या लाईट्स, ह्याला शार्पी म्हणतात। तर मित्रांनो बरेचसे आयटम्स आपण बनवणार आहे, आणि त्याच्यामध्ये जे जे आयटम्स ज्याला ज्याला आवडतात तसं ते खाणार आहे, आणि बाकी थोडंफार नॉर्मल जेवण पण आम्ही बनवतोय। तर चपात्या वगैरे साक्षीच्या घरी लाटतायत सगळ्या, हे बघा मम्मी आहे इथे, दिव्या वहिनी आहे हाय, आणि काकी पण आहे तिथे। तर चपात्या लाटायचं काम चालू आहे, गुंजन आंटी पण आहे आणि बबली पण आहे। तर चला बाकी पण तुम्हाला तयारी दाखवतो। हे बघा आपल्या चाळीत पार्टी आणि यांचं काय चालू आहे बघा 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 लेट आला तो, भरपूर लेट आलात तुम्ही।
बोला बोला आता बोला. हे बघा मित्रांनो, शेवपुरी भरायचं काम चालू झालेलं आहे. तर मित्रांनो, पहिला आयटम आणलेला आहे शेवपुरीचा. स्टार्टर्स चालू केलाय. चला. इथे आपले सगळे चायनीज आयटम्स जे बनवणार आहेत त्याची पण प्रिपरेशन करून झालेली आहे. फुल सेटअप करून झालेला आहे. आपल्या वेजीज वगैरे जे चायनीज बनवायला, नूडल्स आणि राईस बनवायला लागणार त्या सगळ्या आणलेल्या आहेत. शेगडी वगैरे आणल्या आहेत, सगळे सॉसेस वगैरे आणले आहेत. आणि आजचे शेफ आपले चायनीजचे नाना आहेत. नूडल्स आणि राईस नाना बनवणार आहे. तर आपण इन्ग्रेडियंट्स पण त्याच्यात काय काय टाकणार ते पण दाखवूया आणि नानांची रेसिपी पण दाखवूया. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला. सुमितनी खरोखरच शेवपुरी छान बनवलेली आहे. असं वाटतं बाहेरून आणले असं वाटतं, पण रिअली त्याने बनवले. खरंच थँक्स सुमित. हा, वेलकम वेलकम दादा. लहान मुलं खातात तिथे. हा, सगळी लहान मुलं आहेत. वाटलं तुम्हाला शेवपुरी एकदम आवडली का? मग सुमित दादाला थँक्स बोला. वेलकम वेलकम. पण याच्यात पूर्ण श्रेय माझे नाही, कारण शेवपुरी मम्मीने बनवली आहे आणि मम्मीला कटिंगला हेल्प केली आहे बाकीच्यांनी. त्या लोकांना पण थँक्यू. चला. तर मित्रांनो, आपल्या पार्टीची सुरुवात तर आपण स्टार्टर्स म्हणून केलेली आहे. तर आपला जो मेन कोर्स आहे तो पण आता आपण बनवायला चालू करतोय. तर नानांनी सुरुवात केलेली आहे. गणपती बाप्पाचा जयघोष म्हणजे जयघोष आवाज दिलेला आहे. तर चला आपण बघूया पहिला आयटम आपण काय बनवतोय. शेजवान चटणी. पहिला आपण काय बनवतोय? शेजवान चटणी रेडी मध्ये थोडी पातळ करतो. अच्छा. तर नानांनी पहिला शेजवान चटणी बनवलेली, त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी ठीक होती. तर आपण आपल्या डिशेस नुसार त्याला प्रॉपर बनवतोय. तर चला या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. मी तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवेन, सगळी रेसिपी दाखवेन, इन्ग्रेडियंट्स काय काय ते पण दाखवेन. तर ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला नक्की लाईक करा. चला. तर मित्रांनो, स्टार्टर्समध्ये पहिला आयटम आपण घेतलेला आहे आता सूप, जो व्हेज असणार. व्हेज सूप घेतलेला आहे. तर स्टार्ट केलेलं आहे नानांनी बनवायला. तर त्याच्यामध्ये पहिला इन्ग्रेडियंट आपला बेसिक म्हणजे ऑइल आहे. त्याच्यानंतर व्हेजीज वगैरे टाकल्या आणि लहान पोरांना पहिला देणार म्हणून त्यांच्या अकॉर्डिंग तिखट वगैरे केलेलं आहे आणि सॉसेस वगैरे पण टाकले. तर आपली सूप रेडी होतं इथे आता. सूपचे इन्ग्रेडियंट्स बघून घ्या. आपण व्हेज सूप बनवतोय. त्यात पहिला आपण टाकलाय कांद्याची पात आहे ना, कॅप्सिकम टाकलेत आपण. त्याच्यानंतर गाजर गेलेत, कांद्याची पात आली. आता कोबी पण आलेली आहे. मिरची पण आलेली आहे तिखट. त्यानंतर आलं, अद्रक, आता लसूण आलेली आहे. थोडी फ्लेम फास्ट करून आता आपण काय टाकलं, कोबी पण टाकली आहे. साऊंड सिस्टम पण आणलेलं आहे मित्रांनो. मस्त फुल एकदम तामझाम वाली पार्टी करतोय आम्ही. हे बघा, साऊंड सिस्टम पण आलाय. मस्तपैकी गाणी वगैरे लावून आम्ही आपली आपण आपली 31st सेलिब्रेट करणार आहे. बघा, चालू झालेली आहे गाणी वगैरे पण. आणि हळूहळू आपल्या साईडले मेंबर पण एक एक करून येत आहेत. तर इथे आहे विकास. कैसा आहे विकास?
मस्त. ह्याला तुम्ही माझ्या गणपतीच्या वगैरे ब्लॉगमध्ये बघितलं असाल है ना. हां, गणपतीच्या ब्लॉगमध्ये अनुराग पण आहे इथे आणि बाकी सगळे आपले साईडले मेंबर हळूहळू करून येत आहेत सगळे. तर मी सगळ्यांची तुम्हाला भेट करून देतो. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला, ते आपला सेकंड राऊंड पण झालेला आहे सूपचा रेडी. तर जसं जसं माणसं येतील तसं तसं आपण सर्व करू सगळ्यांना गरमागरम एकदम. तर मित्रांनो, आपण जी सूप केलेली आहे त्या सूप वरतून आपण ज्या नूडल्स टाकलो, फ्राय नूडल्स, त्या नानांनी इथेच फ्राय केलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये एक नवीन ट्रिक मला माहिती पडलेली आहे. ट्रिक म्हणजे आता तुम्हाला पण काय माहिती असेल की नाही, पण मला माहिती पडली ह्याच्यामध्ये की म्हणजे जी नूडल्स असते ते चिपकायला नको वगैरे आणि प्रॉपर फ्राय व्हायला आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकतो. कॉर्नफ्लॉवर मध्ये ऍड करून नंतर मग ती फ्राय करतो आपण. तर बघा, पहिला कॉर्नफ्लॉवर मध्ये नूडल्स टाकलाय, त्याच्यानंतर आपण फ्राय केलेले. भेटली ना नवीन ट्रिक. तर मित्रांनो, मस्तपैकी गाणी बिणी लावून आपली पोरं आता इथे नाचतायत. नाचायला वगैरे पण सुरुवात केलेली आहे. हे बघा मी दाखवतो. आणि ते आपल्या शाळेतले खोकल्यात समजलंय बघा. आले चिरमुले काकी आल्यात आपल्या. आणि सगळे रेडी आहेत. डान्स बिन्स पण मस्तपैकी चालू आहे आपल्या इथे. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता, भिडायचं नाही, आडमाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, आणि का तुम्हाला सोसायचं नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी. तर मित्रांनो, सूप नंतर आपला नेक्स्ट आयटम आहे सोया चंक्स विथ शेजवान चटणी. दे साक्षी देत आहे बघा. तर मित्रांनो, हळूहळू आपली मैफिल रंगते आहे. काकांची पण एंट्री झाली आहे इथे. हाय काका, कसे आहात? हाय. आणि बाकी आपल्या सगळ्या लेडीज पण आलेल्या आहेत. मी सगळ्यांना भेटवतो तुम्हाला. अर्ध्या जात आहेत. हाय लेडीज लोक, हाय. इथे आई पण आहे. अरे बापरे, आई बोलत होत्या व्हिडिओ मध्ये घ्यायला. तर आई, कशा आहात तुम्ही? फिर से आ गए रे बाबा इधर. आईंना तुम्ही माझ्या गणपतीच्या आणि पूजेच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. ती बाईवाली मी ना, त्याच आई आपल्या या. ताई, कसं वाटतंय तुम्हाला? आपल्या ज्या डिशेस आपण ज्या चायनीजच्या शेवपुरी वगैरे बनवल्या कशा वाटल्या तुम्हाला? छान वाटल्या. हा, कशा वाटल्या आपल्या ज्या चायनीजच्या आपण डिश बनवल्या त्या आणि शेवपुरी बनवल्या त्या? खूप मस्त होता. तर या हळूहळू सगळे जॉईन होतात आपल्याला. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. खूप मस्त होणार आहे ब्लॉग आपला. ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला नक्की लाईक करा. चला. क्या बात आहे. तर नाना काय बनवताय आता? नूडल्स. तर मित्रांनो, सोया चंक्स वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही कोल्ड्रिंक्स वगैरे चालू केले आणि आता आम्ही हाका नूडल्स बनवतोय. नाना हाका नूडल्स बनवतोय, तर ते आपण दाखवतो तुम्हाला कसे बनवतात नाना. बटाटा भजी, मिरची भजी पण आहे आपल्याला इथे. मैफिल मस्त रंगलेली आहे. आपल्या शाळेतले ऑलमोस्ट सगळे पब्लिक आलेली आहे आता. हाय, नानी पण आलेत. नानी, कसं वाटतंय? सगळे आलेत आपले लेडीज. आपल्या शाळेतले ऑलमोस्ट सगळेच आलेले आहेत. तर खूप मस्त आपला कार्यक्रम होत आहे आता. गाणी वगैरे पण लावलेली आहेत. बस कॉपीराईट नाही यायला पाहिजे ब्लॉगला. बात तो सही है. हे
तर मित्रांनो व्हेज फ्राईड राईस बनवायला पण नानाने सुरुवात केलेली आहे. चालूच आहे मेकिंग व्हेज फ्राईड राईसची. तर इन्ग्रेडियंट्स बघून घ्या. इथे जेवढे ठेवले आहेत ना ऑलमोस्ट तेच सगळे आपल्याला यूज होत आहे चायनीजमध्ये. कारण चायनीज असा आयटम आहे की म्हणजे तेच इन्ग्रेडियंट्स आपण 2-3 आयटममध्ये 2-3 ऑलमोस्ट सगळ्याच आयटममध्ये यूज करू शकतो ना. हिमांशू पण आलेला आहे आणि आपली बाकी हे बघा आत्या पण आलेल्या आहेत. आता बोला हाय. सगळेजण आलेले आहेत. खूप एन्जॉय करतोय आम्ही लोक. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. पूर्ण बघा ब्लॉग. आवडल्यास नक्की लाईक करा. राईस रेडी झालेला आहे. टेस्टिंग साठी हिमांशूला दिलेला आहे. हिमांशू कसं आहे? अजून एक घेऊ द्या. अजून एक. तर पहिल्या बाईट मध्ये टेस्ट समजलेली नाही कशी बनवली आहे. हा बाई खातच राहिलाय पण टेस्ट कळत नाही याला कशी झालाय. बोलू शकत नाही. समजून जाऊ शेफ केवढा भारी आहे. तो बोलतोय बोलू शकत नाही म्हणजे पूर्ण खाल्ल्याच्या नंतरच बोलणार बाई कशी झाली आहे डिश हे ना. मस्त झालेला आहे राईस. सुगंध पण भारी येतोय. नाना एक नंबर झालेला आहे राईस. थँक्यू. तर मित्रांनो आपल्या पार्टीमध्ये नानांची पण एंट्री झालेली आहे. सचिन नानांची नमस्कार. जय महाराष्ट्र. एकदम मस्त कलाकार माणूस ठेवलेला आहे तुम्ही. तुमचा कलाकार माणसाला आम्ही स्टेटमेंट द्यायला थँक्यू. साई चरण चालवाल्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि असेच तुम्ही एकत्र राहून खूप पुढे जावा आणि खूप प्रगती करा. अभ्यास करा, शिक्षण घ्या आणि काही आमची मदत लागली तर आम्ही मदत करायला तयार आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. टाळ्या. तर पप्पांची पण एंट्री झाली आहे. पप्पा कशात? तर चला मित्रांनो आपल्या पार्टीमध्ये थोडीशी एंटरटेनमेंट म्हणून आपण आता म्युझिकल चेअर चालू करणार आहे. तर सगळे रेडी आहे. हा संगीत खुर्ची चालू करणार आहे आता आपण. तर सगळे रेडी झाल्यानंतर स्टार्ट करूया आपण. चला. रोज रोज तुला भेटावंसं वाटतं आणि इथं तुला मला भेटायला पकडा पकडा. ए बाप. सेकंड राऊंड चालू झालेला आहे. कसं वाटतंय तुला? घेऊन देतो साथ उद्यावर सोडत नाही. तो कॉम्पिटिशन एकदम रंगलेला आहे. आता एकाच घरातले 2 मेंबर आलेले आहेत. बघूया फायनल कोण जिंकताय लहान पोरांमध्ये. आपण फायनल कंटेस्टंटच्या आईला विचारूया तुम्हाला काय वाटतं कोण जिंकायला पाहिजे? कोणी जिंकू द्या गिफ्ट आपल्याच घरात येणार आहे. तर चला लास्ट राऊंड आपण चालू करूया. डीजे चालू करा. एका घरातले 2 उमेदवार एका खुर्चीसाठी. आता मस्त पैकी टफ चालू आहे. बघूया आपण कोण जिंकतायत. तर नमस्वी जिंकलेली आहे. तर लहान पोरांचा फायनल झालेला आहे. नमस्वी जिंकलेली आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा जोरात. तर सेकंड राऊंड चालू झाला आहे फक्त लेडीज लोकांसाठी. तर या तो पण आपण बघूया. चालू झालेला आहे सेकंड राऊंड चालू झालेला आहे. बघा आता तुम्ही कसा. ए आउट 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 आउट. गाण्यासोबत काही चिटिंग नाही होत्या. गाणं थांबवणारा पार्टपोर आहे. हे नाही कंटिन्यू अरे वा. पहिल्या राऊंड मध्ये परफेक्ट चेअर होत्या. सगळ्यांना खुर्ची भेटलेली आहे. तर कोणाला आम्ही नाराज केलेलं नाही. एक आउट झाला. चला पटापट. अरे रे आउट. देसाई काकी आणि चिरमुले काकी आउट झालेले आहेत दुसऱ्या राऊंड मध्ये.
अरे रे 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 तिसऱ्या राऊंडला बरोबर 3 जण आउट झालेली नाही, 2 जण साक्षीला भेटली. अरे वा, चला 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 चला, बळा 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 बळा. चिटिंग 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 चिटिंग. अरे तू साईडला. कलिका आउट झाली, कलिका. अरे रे 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 रे. अरे रे रे, कोण गुळवे काकी आउट झाल्या. साक्षी आउट, साक्षी आउट. खुशी देख रहे हो, खुशी देख रहे हो. तर आपल्याला 3 फायनलिस्ट भेटलेले आहेत. आता तर लास्ट 3 कंटेस्टंट राहिलेले आहेत. आता बघूया थर्ड कोण येत आहे. ओहो, ए टाळ्या टाळ्या, आपल्याला 3रा नंबर आलेला आहे. आंटीचा 3रा नंबर. टाळ्या टाळ्या टाळ्या. मित्रांनो, परत घरातल्या घरात खुर्चीसाठी आता आपण बघूया. कॉम्पिटिशन चालू झालेलं आहे काकी आणि पुतणीचं. तर बघूया बघूया कोण जिंकतंय. चला. हे कोणच नाही जिंकलं. खुर्चीवर बसलंच नाही कोण. खुर्चीवर बसलंच नाही कोण. तर नानी जिंकलेले आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. 2nd नंबर देविकाचा आलाय आणि 1ला नंबर नानीचा आलाय. सगळ्यांनी टाळ्या वाजवा जोरात एकदम. तर मित्रांनो, सगळ्या लेडीजची झाली आहे, लहान पोरांची झाली आहे. तर आता मुलांची आणि सगळ्या मोठ्या माणसांची होणार आहे. चला, या जेंट्सची सगळ्या होणार आहे. तर चला, ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. बघूया आता कोण जिंकतंय जेंट्स मध्ये. संगीत कृती सुरू झालेली आहे. तर आता तुम्ही बघा काय होतं ते. पहिल्या राऊंड मध्ये 3 जण आउट झालेली आहे. तर चला पुढे बघूया आपण. चला. 2nd राऊंड झालेला आहे. 2nd राऊंड. ओ येस. मागे नाही यायचं, पुढे जात राहायचं. बंद कर. बस बस बस. चला, आता 4था राऊंड सुरू होतो. दादा पकड़, दादा कुर्सी पकड़. आपको आता ना वीडियो बनाने को?
रे सगळे दम मिळतो. अरे गाणं ऐकलं नाही काय? टायगर अभी नाही. सातवा राऊंड सुरू झालेला आहे. आता तिसरा नंबर तर तिसरा नंबर आलेला आपला. तिसरा नंबर मी जिंकलो. तर आता आपल्याला 2 नंबर भेटलेले आहेत. तिसरा नंबर मी आलोय. 2 कोण आहे? नागेश काका आहेत आणि ते निलेश आहे. तर N9 वरून आपल्याला कॉम्पिटिशन बघायला भेटणार आहे. तर चला बघूया कोण फायनलिस्ट होते. सेकंड नंबर आलेला आहे नागेश काकांचा आणि निलेश जिंकलेला आहे. पहिला आलेला आहे निलेश. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात सगळे विजेत्यांचे अभिनंदन करावे. आता आपला संगीत खुर्चीचा कार्यक्रम तर झालेला आहे. आपल्याला लहान पोरांमधून, लेडीज मधून आणि जेंट्स मधून 3 नंबर भेटलेले आहेत. तर सगळ्यांना अभिनंदन. आणि आता आपण पुढचे कार्यक्रम चालू करूया. चला. तर मित्रांनो सगळे गेम्स वगैरे खेळून झाले. आता जेवणाला आपण चालू केलंय. लाईव्ह काउंटर आहे इथे. नाना पट्टापट गरम गरम बनवतायत आणि इथे बुफे सारखं आपण चालू केलेलं आहे. तर आपल्याकडे व्हरायटीज बघा. 2 प्रकारच्या भाज्या आहेत, चपात्या आहेत, नूडल्स आहे, राईस आहे, चायनीज आयटम आहेत सगळे. तर चला पटापट जेवून घेऊया आपण. हॅपी न्यू इयर. 12 वाजले. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. हॅपी न्यू इयर. तर मित्रांनो सगळ्यांचे जेवण वगैरे तर आवरून झालेत, म्हणजे जेवण झाले सगळेजण. तर आता आपण न्यू इयरला सेलिब्रेट करण्यासाठी केक कटिंग करणार आहे. तर या केक कटिंग मध्ये तुम्ही पण सहभागी व्हा. गाडो गाडो गाडो. हॅपी न्यू इयर.
तर मित्रांनो असा झाला आमचा न्यू इयरचा सेलिब्रेशन. तर व्लॉग आवडल्यास व्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन भेटू अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. चला बाय बाय, हॅपी न्यू इयर सगळ्यांना.